हे गाईज गुड मॉर्निंग. तर फायनली आज आमच्या घरात पप्पा आले आणि पप्पाचा फेस बघण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर सकाळी मी लवकर उठलेली आणि तुम्हाला माहितीच असेल कालचा हरतालिकाचा उपवास अजूनपर्यंत सुटलेला नाही, तो 1 वाजता सुटणार आहे. तर मग मी ब्रेकफास्टमध्ये ॲपल्स खाल्लेले आणि नंतर स्वयंपाक पण मलाच करायचा होता. मग म्हटलं पहिलं ब्रेकफास्ट करून घेऊ नंतर स्वयंपाकाला लागू. मग मी स्वयंपाकाला लागले. डाळ भात आणि पोळ्या आणि आज मी करणार होती कोथिंबीरचे भजे. कोथिंबीरीच्या वड्या नाही, कोथिंबीरीचे भजे. तर नक्की बघा, मी तुम्हाला सांगणार पण आहे की मी कशी करते. तर सर्वात पहिले तर मी पीठ मळून घेतलं, भात घालून घेतला, नंतर डाळीला फोडणी लावली. एका साईडला डाळ होईपर्यंत पोळ्या केल्या पटापटा. डाळ-भात पोळ्याला मला काही एवढा वेळ लागला नाही. अर्धा पाऊण तासमध्ये माझं हे तिघी आवरून घेतलं होतं. त्यानंतर मग मी भजी करायला लागली होती. ॲक्चुअली मी डाळ-भातासोबत एक अजून भाजी करणार होती, पण अचानक मम्मी बोलली की तिला कोथिंबीरीचे भजे खाऊ वाटतंय, तर भजे कर. म्हणून मग प्लॅन चेंज केला आणि मग भजी करायला घेतलं. आता सगळ्यांची आपली आपली पद्धत असते, पण मी माझ्या पद्धतीने करते. तर सर्वात पहिलं मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, जे उरलं होतं पोळ्या करताना, मग तेच मी कंटिन्यू केलं आणि मग त्यामध्ये थोडंसं बेसन घातलेलं आणि नंतर मग मी हे भाकरीचं पीठ घातलेलं थोडंसं. आता भाकरीमध्ये ज्वारी, नागली आणि बाजरी आहे. मग त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं आणि लसूण याची पेस्ट टाकलेली आणि त्यानंतर ही जी पावडर टाकली ना मी, ती कसली होती, जिरे, सोप, ओवा याची ती पावडर होती. म्हणजे ते डिटॉक्स वॉटर करण्यासाठी मी ही पावडर केली होती. मग मी थोडीशी घातलेली ती आणि मग मीठ घालून याला असं सगळं असं फिरून घ्यायचं. त्यानंतर मी बेकिंग सोडाही थोडासा घातला, मी विसरलेली, नंतर मी तो ॲड केलेला आणि मग थोडंसं 15-1 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं त्या पिठाला आणि नंतर मस्त मग गरम तेलामध्ये फास्ट तळून घ्यायचे. ट्रस्ट मी गाईज, इतके छान झाले होते ना, म्हणजे नॉर्मली आपण भजे कसे करतो ना, की लाईक थोडंसं बेसनचं पीठ घालू, तांदळाचं पीठ घालू, कोणी-कोणी कॉर्नफ्लॉवर पण टाकतात. बट ना मी इथे पहिल्यांदा हा एक्सपेरिमेंट केला होता, की मी हे भाकरीचं पीठ टाकलेलं आणि ट्रस्ट मी इतके हेल्दी झाले होते, प्लस ते इतके नॉर्मली इडेबल होते आणि खूप छान झालेले. तुम्ही नक्की ट्राय करा. मम्मीला तर खूप आवडले. मग नंतर स्वयंपाक झाल्यावर मी उपवास सोडला. मम्मीनी सुद्धा उपवास सोडला आणि मग मी अभ्यासाला लागले. कारण माझ्यावर खूप सारा स्ट्रेस होता कंप्लिशनचा. आणि बाय द वे गाईज, गणपती बाप्पा संध्याकाळी बसत असतात आमच्याकडे. मग ते संध्याकाळी मनामध्ये इतकी एक्साइटमेंट होती, की ह्यावेळेसचा गणपती बाप्पा कसा असणार आहे? कधी येणार तो? असं म्हणजे अभ्यास करता-करता मनात चालूच होतं. मग फायनली मग मी संध्याकाळी थोडंसं झटक-झुटक परत केली, पोछा वगैरे मारलेला आणि मग माझ्या मम्मी आणि भावाने गणपती आणलेला आणि तुम्ही बघू शकता त्याचा गोंडस असा चेहरा, म्हणजे इतका सुंदर दिसतो तो, असं वाटतं त्याला बघतच असावा. आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आणि मग नंतर आमच्या मंडळामधला पण गणपती आलेला आणि तुम्ही बघू शकता असं आम्ही छोटंसं डेकोरेशन केलेलं. जास्त काही आम्ही करत नसतो. बाय द वे दरवेळेस आम्ही ना गणपतीला हॉलमध्ये बसवत असतो, पण ह्यावेळेस वरती बसवलेलं आणि खूप छान असं वाटत होतं. खूप मन प्रसन्न वाटत होतं. नंतर मग मी माझे थोडे कामं उरले होते ते आवरले आणि रात्री लाईट जेवण करून झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.